एक्झाम्पल नंबर 17 होता. आता त्या एक्झाम्पल मध्ये असं काहीतरी दिलं होतं, सेक थिटा टॅन थिटा टॅन थिटा सेक थिटा असंच होतं का एक्झाम्पल. सेम एक्झाम्पल होतं. ओके, नाउ सपोज दॅट वन इज अ गिवन मॅट्रिक्स. हा दिलेला मॅट्रिक्स आहे आणि या दिलेल्या मॅट्रिक्सचा आधी आपण काय काढणार, डिटर्मिनंट. डिटर्मिनंट नुसार सेक थिटा टॅन थिटा टॅन थिटा सेक थिटा ओके इक्वल्स टू बस क्रॉस मल्टिप्लिकेशन सेक इंटू सेक सेक स्क्वेअर. ओके, टॅन इंटू टॅन मायनस टॅन स्क्वेअर. ओके, कारण इथे आपण अल्टरनेटिव्ह प्लस मायनस डिटर्मिनंट काढत असताना आपल्याकडे एक फंडामेंटल आयडेंटिटी आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय असतो, सेक स्क्वेअर थिटा. हा टॅन स्क्वेअर थिटा उचलला इकडे आला तर 1 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय येतो, विच डज नॉट इक्वल्स टू 0. आणि जर डज नॉट इक्वल्स टू 0 असेल याचा मीन हा डिटर्मिनंट जो असेल तो नॉन झिरो झाला. आणि ऑब्विसली या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट नॉन झिरो असतो त्या मॅट्रिक्सला नॉन सिंग्युलर, आणि ज्याचा झिरो असतो त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स, आणि ज्याचा डिटर्मिनंट झिरो असतो त्याचा इन्व्हर्स निघत नाही. आणि ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट नॉन सिंग्युलर असतो म्हणजे आपण नॉन झिरो असतो त्याला इन्व्हर्स काढता येतो आणि त्याला म्हणून म्हणतात इन्व्हर्टिबल. ए इज इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. therefore A इन्व्हर्स एक्झिस्ट. हे आपल्याला चेक करणं भाग आहे, त्याच्यात करावं लागेल. चेक केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. ओके, टू फाइंड A इन्व्हर्स by using रो ट्रान्सफॉर्मेशन्स. पहिली मेथड चालू आहे, रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. मग आपण कन्सिडर करतो त्यांनी जे दिलेलं इक्वेशन, रो ट्रान्सफॉर्मेशन घेतो त्यावेळेला आपण एक इक्वेशन घेतो, A इंटू A इन्व्हर्स इज इक्वल्स टू आयडेंटिटी. A इंटू A इन्व्हर्स इक्वल्स टू आयडेंटिटी. मग एक मॅट्रिक्स मला दिलेला आहे, त्यांनी काय दिलेला मॅट्रिक्स, सेक थिटा टॅन थिटा टॅन थिटा सेक थिटा. हा A इन्व्हर्स ॲज इट इज ठेवतो इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. ओके, पहिलं ऑपरेशन चूज करणं एकदम मस्त आहे, व्यवस्थित आलं पाहिजे. तर सांगा बरं, फर्स्ट ऑपरेशन आपण R1 ला चेंज करतोय, या सेक थिटाला काय करतो आपण 1 करतोय. युजिंग याला काय करायचं आपल्याला 1. मी जर याचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर मला काय मिळतं बघा, याच्यात पहिला याला जर सेकने मल्टिप्लाय केलं, कशाने मल्टिप्लाय केल्याला, सेकने, आणि R2 ला कशाने मल्टिप्लाय केलं, मायनस टॅन ने, बरोबर ना. मग बघा आता मी चेंज कोणाला करतोय, R1 ला, कारण मला इथला 1 पाहिजे ना. ह्या फर्स्ट रो हा सेकंड रो, हा माझा फर्स्ट रो आहे, हा सेकंड रो आहे. आणि जे ऑपरेशन तुम्ही याच्यावर अप्लाय करसाल तेच याच्यावर म्हणजे आरच्या साईडला सुद्धा अप्लाय करावं लागेल. मी फर्स्ट रो हा माझा R1 आहे आणि हा माझा R2 आहे. मी चेंज कोणाला करतोय, R1 ला. R2चा त्याच्यामध्ये काही संबंध नाही, मी फक्त R1च बदलेल, दुसरा रो बदलणार नाही. ओके, मग काय याला कशाने मल्टिप्लाय करायचंय, सेक थिटा इंटू R1 मायनस याला कशाने मल्टिप्लाय करायचंय, टॅन थिटा इंटू R2. बघा बघा आता मग मॅट्रिक्स कसा असेल, सेक थिटा. आता सेकंड रो ॲज इट इज आहे ना, सेकंड रोला मी काहीच करत नाही, मग सेकंड रो ॲज इट इज ठेवतो, सेक टॅन थिटा सेक थिटा then into A inverse is equals to second row as it is 0 1 0 आणि 1. चला आता बघा पहिल्या रो मधला एलिमेंट सेक थिटा इंटू सेक थिटा. R1 काय तिथे सेक थिटा आहे, मग सेक थिटा इंटू सेक थिटा काय होईल, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन इंटू R2 काय त्याच्या करस्पॉन्डिंग टॅन थिटा, म्हणजे टॅन इंटू टॅन काय होईल, मग सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा किती असतो त्याच्यानुसार, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा काय असतो, दॅट्स इक्वल टू काय इथे 1 इक्वल टू काय येणार 1. मग पुढे आता R1 काय इथे
टॅन थिटा म्हणजे सेक थिटा इंटू सेक थिटा, हा सेक थिटा इंटू R1 ना, R1 काय इथे टॅन थिटा मायनस टॅन थिटा इंटू त्या ठिकाणी R2 काय सेक थिटा, तो सेक थिटा इंटू टॅन थिटा मायनस टॅन थिटा इंटू सेक थिटा काय येईल 0 येईल. प्लस मायनस वन ना, सेम टर्म आहे आणि अल्टरनेटिव्ह साइडने कॅन्सल होऊन जाते. बर इथे पुढे R1 काय सेक थिटा इंटू 1 मायनस टॅन थिटा इंटू त्या ठिकाणी R2 काय R1 R2 काय इथे म्हणजे तिथे काय येईल सेक थिटा, नंतर सेक थिटा इंटू R1 काय 0, पुढे R2 काय टॅन थिटा इंटू 1, मग काय येईल इथे त्यास मायनस टॅन थिटा, तर हा तर 0 झाला मायनस टॅन थिटा. पुढे याला काय करायचंय 0, मग याला जर 0 करायचंय तर मला सांगा याला कशाने मल्टिप्लाय करू, R2 ला चेंज करतो मी मायनस टॅन थिटा, R2 मायनस R2 माझा टॅन थिटा आहे ना, टॅन थिटा मायनस टॅन थिटा इंटू 1 म्हणजे टॅन थिटा मायनस टॅन थिटा किती येईल टॅन थिटा मायनस टॅन थिटा किती येईल 0 येईल. मग बघा आता पहिला रो ॲज इट इज चेंज कोणाला करतोय R2 ला, पहिला रो ॲज इट इज R2 इथे हा 0 झाला. ओके इथे सांगा बरं काय R2 काय सेक थिटा मायनस टॅन थिटा इंटू R1 काय त्या ठिकाणी 0 आहे म्हणजे R2 मायनस टॅन थिटा इंटू 0 म्हणजे किती राहिला फक्त सेक थिटा, त्याला काही फरक पडत नाही, इथे फरक पडेल. ओके R2 काय इथे 0 मायनस टॅन थिटा इंटू सेक थिटा, मायनस टॅन थिटा इंटू सेक थिटा, बरोबर. नंतर इथे 1 R2 इथे 1 मायनस टॅन थिटा इंटू त्या ठिकाणी R1 काय त्या ठिकाणी मायनस टॅन थिटा मायनस मायनस गेट प्लस म्हणजे टॅन इंटू टॅन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. बर व्हॉट इज 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, फंडामेंटल आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक्वेअर थिटा. मग ती एक स्टेप फक्त आपल्याला इथे चेंज करावी लागेल. मग देअरफॉर 1 0 0 सेक थिटा इंटू A इनवर्स इज इक्वल्स टू सेक थिटा मायनस टॅन थिटा. ओके इथे टॅन थिटा इंटू मायनस टॅन थिटा इंटू सेक थिटा. ओके आता इथे काय आला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय तो सेक स्क्वेअर थिटा. ओके आता हा जो सेक थिटा इथे दिसतोय इथे काय पाहिजे तुम्हाला 1 पाहिजे. मग ह्या पूर्ण रोला कशाने डिवाइड करेल मी R2 ला, म्हणजे रो R2 ला चेंज करतोय ना, R2 अपॉन सेक थिटा 1 0 0 सेक थिटा अपॉन सेक थिटा 0 अपॉन सेक थिटा म्हणजे 0 सेक थिटा अपॉन सेक थिटा 1 इंटू A इनवर्स इज इक्वल्स टू सेक थिटा मायनस टॅन थिटा, पहिला रो ॲज इट इज टॅन थिटा इंटू सेक थिटा अपॉन सेक थिटा काय आहे आणि सेक्वेअर थिटा अपॉन सेक थिटा
सेक थिटा, एक सेक कॅन्सल करा. बरं, पुढे आता आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट झाला. ए इनवर्स हा माझा फायनल आन्सर असणार आहे, याचा इनवर्स असणार आहे दिलेल्या मॅट्रिक्सचा. Then we have to take it as inverse. Identity into anything will be thus matrix itself. Sec theta minus tan theta and sec theta. बघा, ह्या मॅट्रिक्सचा A इनवर्स काय आला? बस sec theta minus tan theta sec theta. जर यांच्या दोघांचा मी प्रॉडक्ट घेतला तर काय बरं इक्वल टू, जर मी ए चा आणि ए इनवर्सचा जर मी प्रोडक्ट घेतला तर काय येईल? दस आयडेंटिटी. कारण ए इंटू ए इनवर्स इक्वल टू काय? आयडेंटिटी येतो ना. तुम्ही क्रॉस चेक करू शकतात. ए इंटू ए इनवर्स इक्वल्स टू आयडेंटिटी. बर, याच्यात कोणाला काही डाऊट? सांगा मित्रा. बर, ठीक आहे. मग हे लक्षात घ्या, मी फक्त एक का करून देतोय किंवा मी आज एवढं का स्लोली घेतलं, कारण याच्यात जेवढं तुम्हाला आता कळेल, कारण मी उद्याच 3x3 ला चालू करेल. कारण 3x3 मध्ये एक एक्झाम्पलला आपल्याला 10 ते 15-20 मिनिटं लागणार होती. फक्त एक एक एक्झाम्पल करत 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 आपल्याला बराच वेळ लागणार आहे. म्हणून लक्षात घ्या की जेवढं एक्झाम्पल्स आपलं इथे 2x2चं आहे त्याच्या दुप्पट तिप्पट पटीने आपल्याला 3x3 वर करायचं आहे. आपल्याला 2 ते 3 वेळा इथे 2 वेळा चेंज करावं लागेल. ओके, नंतर आपल्याला ही इथपर्यंतची प्रोसेस सेम राहील. इथपर्यंतची प्रोसेस सेम राहील. काय करावं लागेल? डिटर्मिनंट मॅट्रिसेस देतील, त्याचा डिटर्मिनंट तर काढावाच लागेल. तो डिटर्मिनंट काढला गेला की या 3 स्टेप येतील, मेन्शनिंग नेम कन्सिडर करावं लागेल आणि इथून पुढे आपल्याला स्टेप त्याच्या पद्धतीने घ्यावे लागतील 3x3 नुसार. आधी आपण त्याला कोणत्या पद्धतीने आपण काय करायचं मी तुम्हाला सांगून देईल आणि त्या नोट्स वाचा. आम्ही ज्यावेळेला एक पहिली मेथड चालू केली त्याच्यामध्ये काही एक नोट दिली आहे. त्या नोटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एक छोटासा पार्ट आहे, तो पार्ट तुम्हाला महत्त्वाचा. तो पार्ट तुम्ही एकदा समजला तुम्हाला ह्याच्या म्हणजे पहिली मेथड तुम्हाला कळून गेली की त्यानंतर आपण पुढच्या उद्या आपण जे 3x3 घेणार त्याच्याकडे घेणार. ओके, ठीक. आपण आतापर्यंत रो ऑपरेशनचा वापर करून इनवर्स फाइंड आउट करत होतो 2x2 मॅट्रिसेसचे बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन्स. ओके, रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून म्हणजे जे मागचे जेवढे एक्झाम्पल होते 17-18 एक्झाम्पल आपण घेतले होते तेवढ्यांना जर आपण व्यवस्थित सॉल्व्ह केला तर आता पुढची जी मेथड आहे, पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत, ओके, आपण 2x2 वरून आता कोणावर येतोय? 3x3 वर येतोय. पण प्रत्येक याच्यामध्ये 2x2 मॅट्रिसेसमध्ये आणि इव्हन 3x3 मॅट्रिसेसमध्ये प्रोसेस ही सेम राहणार. फक्त फरक काय पडतोय तो होता 2x2 म्हणजे त्याच्यात फक्त 4 एलिमेंट होते आणि 3x3 मध्ये आलो की त्यावेळेला त्याच्यामध्ये 9 एलिमेंट होऊन जातात. ज्यावेळेला ते 9 एलिमेंट होतात तेवढ्या 9 एलिमेंट्सला मला चेंज करण्यासाठी तेवढे रो ऑपरेशन्स मला घ्यावे लागतील. मग लक्षात असू द्या, जर एखाद्या मॅट्रिसेसला मी आधी पण सांगितलं, आपण नोट्समध्ये पण लिहिलं होतं की रिमार्क्स म्हणून मी ते तुम्हाला दिलं होतं की 2x2 मॅट्रिसेसला आयडेंटिटीमध्ये कन्वर्ट कसं करायचं, 3x3 मॅट्रिसेसला आयडेंटिटीमध्ये कसं कन्वर्ट करायचं. जर सपोज माझ्याकडे एक 3x3 ऑर्डरचा एक मॅट्रिसेस आहे तर त्याला कसं कन्वर्ट करतो बरं आपण आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये? त्याला कसं कन्वर्ट करतो? How to convert this 3x3 order matrix? Suppose this is A matrix. आपल्याला कन्वर्ट कशात करायचं याला? that's 1 0 0 0 1 0 0 0 1. आपल्याला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे हा कोण माझा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, याला याच्यात कन्वर्ट करावं लागेल. नाव मग ज्या वेळेला याला कन्वर्ट करायचं आहे तर ऑब्विसली हा एलिमेंट मला कोण पाहिजे?
हा एलिमेंट 1 करावा लागेल, बरोबर ना. जर याला 1 करायचं आहे तर आपण त्याच्यात काही ऑपरेशन नाही करू शकत. त्याच व्हॅल्यूला त्याने स्वतःने डिवाइड केलं, स्वतःनेच डिवाइड केलं इटसेल्फ, स्वतःनेच त्याला डिवाइड केलं की त्यावेळेला तो काय होणार, 1 होणार. जर एकदा हा जर 1 झाला, याला आपण 1 केलं की त्याचा वापर करून आपल्याला कोणत्या दोन एलिमेंट, आता हा R1 आहे, त्याचा R1, R2 आणि R3 तीन रोज आहेत. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, हे तीन रोज आहेत. मग या तीन रो मधला पहिल्या रोला मी अशा पद्धतीने चेंज करेन. आधी याला 1 करून घेईन, ओके. नंतर याला 1 काय केलं, कारण याचा वापर करून मला त्याच्या खालचे जेवढे पण एलिमेंट आहेत A21 आणि A31 त्या दोघांना काय करता येईल, मला त्या दोघांना काय करता येईल, 0 करता येईल. कोणाचा वापर करावा लागेल, हा जो 1 करेन ना, करणार ना आपण, या पोझिशन मधला जो एलिमेंट 1 असेल त्या 1चा, कारण 1चा वापर करून आपण 0 करू शकतोय. म्हणजे R1 चा वापर करायचा आणि ह्या दोघांना काय करायचं, 0 करायचं. आधी याला 1 केलं, स्वतःने त्याच रोला त्याच नंबरने डिवाइड करून घ्यायचं, त्याला 1 करायचं. त्यानंतर या दोघांना कशात कन्वर्ट करायचं, 0 मध्ये. कोणाचा वापर करून, फर्स्ट एलिमेंटचा 1 जो आलाय त्याचा. नंतर पुढची स्टेप, याला काय करायचंय, 1 करायचंय. काय करणार 1 करताना, परत एकदा त्याच सेकंड रोला त्याच नंबर आहे, जो नंबर इथे असेल ना त्याच नंबरने त्याला काय करायचं, डिवाइड करायचं, ओके. नंतर मग याचा वापर करून हा 1 झाला, बरोबर ना, त्याला डिवाइड केलं. याचा वापर करून याला काय करायचं, 0 करायचं, बरोबर ना. कारण लक्षात घ्या, माझं टार्गेट हे 1 झाला, 0 0 झाला, हा 1 झाला, याचा वापर केला, याला 0 केलं. नंतर इकडे आलं, याला काय करायचं, परत एकदा काय करणार, परत एकदा काय करणार, डिवाइड. जो नंबर इथे असेल त्याच नंबरने त्या रोला डिवाइड करा, पूर्ण रोला. याच्याने काय होतं माहिती का, हे आपण जे 0 केलेत ना त्यांना काही फरक पडत नाही. म्हणजे ही जर सिस्टीम तुम्ही ठेवली ना तर बाकीचे नंबर, बऱ्याच वेळेला काय मुलांची मिस्टेक सांगतो, ते करायला जातात, प्रयत्न करतात, पण त्यांच्याकडनं काय होतं की हे जे नंबर्स आहेत हे नंबर 0 राहत नाही. तुम्हाला याला 1 करायला लावलं किंवा याला चेंज करायला लावलं की हे नंबर बदलून जातात. ते न बदलता, ते बदलायला नको म्हणून या पद्धतीची एक फिक्स प्रोसेस मी तुम्हाला सांगतोय. काय, हा 1 केला, या दोघांना 0 करायचं. नंतर मग याच्याकडे यायचं, याला 1 करायचं, याचा वापर करायचा, याला 0 करायचं. नंतर याला 1 करून, याला 1 केल्यानंतर त्याच्या वरचे दोघं जे एलिमेंट दिसत आहेत हे दोघं कोणते कोणते, A13 आणि A23 हे दोघं एलिमेंट याचा वापर करून या दोघांना काय करायचं, 0 करायचा, बरोबर ना. कोणाचा वापर करायचा, इथला A33 च्या पोझिशन मधला 1, आणि मग त्याचा वापर करून या दोघांना काय करणार, 0 करणार. आणि शेवटची आणि फायनल स्टेप काय असेल, हा तर ऑलरेडी 1 आहे, याचा वापर करून याला काय करावं लागेल, 0 करावं लागेल. म्हणजे लक्षात घ्या, याला 1 केलं या दोघांना 0 करता येईल, याला 1 केलं या दोघांना 0 करता येईल, आणि याला 1 केलं की या दोघांना 0 करता येईल. म्हणजेच काय, या 1 चा वापर खास करून कशासाठी करतो आपण, या 1 चा वापर कशासाठी करतो, या 1 चा वापर या दोघांना 0 करण्यासाठी. या 1 चा वापर कशासाठी करतो आपण, या दोघांना 0 करण्यासाठी, बरोबर. या 1 चा वापर या दोघांना 0 करण्यासाठी. म्हणजेच काय, आपण चेंज तर करायचा नाही मॅट्रिक्स, पण त्याचबरोबर आपले एलिमेंट्स आणि नंबर सुद्धा काय होतात, बदलतात. आता यात काही विशेष नाही, आपण याला काही हा आयडेंटिटी मध्ये फायनल आन्सर पर्यंत पोहोचून जातो. पण आपली जी मेथड आहे रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून त्याच्यात इन्व्हर्स काढायचा आहे, बरोबर ना. मग त्या मॅट्रासिसला, ह्या मॅट्रासिसवर तर आपण अप्लाय करतोच, पण आपलं जे इक्वेशन आहे A × A इन्व्हर्स इज इक्वल्स टू आयडेंटिटी. आपण आता फॉर एक्झाम्पल हा माझा A मॅट्रिक्स आहे, या A मॅट्रिक्सला कशात कन्वर्ट करतो आपण, आयडेंटिटी मध्ये, मी जसं आता सांगितलं तसं, बरोबर. याला आपण याची व्हॅल्यू काढायची आपल्याला, म्हणून त्याला काही चेंज करत नाही, तो ऍज इट इज राहील. याला काय करतो आपण, ऍज इट इज ठेवतोय. पण आपण ज्या वेळेला ह्या मॅट्रिक्सला, ह्या A मॅट्रिक्सला कशात कन्वर्ट करतोय आपण, कशात कन्वर्ट करतोय, आयडेंटिटी मध्ये करतोय, बरोबर ना. ज्या वेळेला आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय, जे ऑपरेशन याच्यावर अप्लाय करशाल, आता फॉर एक्झाम्पल याला 1 केलं, तेच ऑपरेशन कोणावर अप्लाय करणार, RHS साइडच्या आयडेंटिटी मॅट्रिक्सवर अप्लाय करणार.
तुम्ही जेवढे इकडे इलेमेंट बदलत जाशाल ना तेवढे RHS साईडच्या आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये सुद्धा इलेमेंट बदलत जातील. तो आयडेंटिटी मॅट्रिक्स राहणार नाही आणि आपल्याला त्याच्यावर अप्लाय करावंच लागेल, कारण आपल्याला तो फायनल आन्सर मध्ये जे पण येईल ना तोच आपला इन्व्हर्स राहणार आहे. म्हणून जे ऑपरेशन तुम्ही इथे अप्लाय करतात याचा वापर करून याला 2 0 करणं, याला 1 करणं, याला 0 करणं, याला 0 करणं, याला 1 करून या दोघांना 0 करणं, हे जे जेवढे पण ऑपरेशन आहेत तेवढे कोणावर अप्लाय करणार आपण? RHS साईडच्या आयडेंटिटी मॅट्रिक्सवर, ह्या मॅट्रिक्सवर, इकडच्या आयडेंटिटी मॅट्रिक्सवर. आणि एकदा जर अप्लाय केले की तो मॅट्रिक्स आयडेंटिटी राहणार नाही, तो ऑब्विसली चेंज झाला आणि मी त्याला नाव दिलं B. आणि हा जो B मॅट्रिक्स मला मिळालाय तो म्हणजेच माझा रिक्वायर्ड इन्व्हर्स असतो. समजतंय? ओके. आता काल जे एक्झाम्पल होते मागचे ते एक्झाम्पल किती झाले आपले? 2x2 चे टोटल 17 झाले. हा क्वेश्चन नंबर 2 चालू होता ना, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 मधला 17 झाला होता, ठीक आहे. आता 18 नंबरचा, ओके, हा क्वेश्चन नंबर 2च राहील ना, कारण पहिला जो क्वेश्चन होता तो पहिल्या एक्सरसाइजवर डिपेंडेड होता. आता याच्यामध्ये 3 मेथड मधला हा सेकंड क्वेश्चन मी स्टार्ट केला. पहिली मेथड रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये हा सेकंड क्वेश्चन असेल. या सेकंड क्वेश्चन मध्ये 2x2 वर मी जवळपास 17 एक्झाम्पल घेतले. आता जो पुढचं घेतोय ते 18व्या नंबरचं एक्झाम्पल 3x3चं. इथून पुढचे 3x3चे आणि क्वेश्चन तोच, रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून दिलेल्या 3x3 मॅट्रिसेसला इन्व्हर्स फाइंड आउट करा बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, मॅट्रिसेस असा काहीतरी आहे 3 2 6 1 1 2. व्यवस्थित ऑब्झर्व करा, कारण काय करतोय हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा मॅट्रिसेस आहे. ओके, फर्स्ट स्टेप, पहिली स्टेप काय आपली? पहिली स्टेप काय आहे? परत एकदा, पहिली स्टेप, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड अ डिटर्मिनंट. पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल? डिटर्मिनंट फाइंड आउट करावं लागेल. सपोज दॅट दिस वन इज अ गिवन मॅट्रिक्स. हा माझा काय गिवन मॅट्रिक्स आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड अ डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स. आपल्याला चेक करणं गरजेचं असतंय, कारण जर चेक केलं नाही आणि डिटर्मिनंट जर 0 आला तर त्याचा इन्व्हर्स काढत नाही, हे लक्षात असू द्या ना. मग डिटर्मिनंट डिनोटेड इन 2 वर्टिकल बार्स, 2 वर्टिकल बार्स मध्ये 3 2 6 1 1 2 2 2 5. चला, डिटर्मिनंट कसा काढतो बरं आपण याचा? 2x2 मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट कसा काढतो? हा फर्स्ट इलेमेंट आहे, बरोबर आहे. 3 into, ओके, जेवढा शॉर्टकट काढता येईल तेवढा शॉर्टकट काढा. ओके, 3 पहिला नंबर पॉझिटिव्ह होता, लक्षात घ्या. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केला. हे जे उरलेले एलिमेंट दिसतात ह्या 2x2 चा मॅट्रिसेस सारखा दिसतात, बरोबर ना. याचा डिटर्मिनंट घ्या. डिटर्मिनंट सांगायचा 1 into 5 5 minus 2 into 2 4, बरोबर आहे. पहिला पॉझिटिव्ह होता, दुसरा निगेटिव्ह मध्ये येईल, बरोबर. आता दुसऱ्या एलिमेंट कडे आलो, सेकंड रो कडे 2 into, आता असं काहीतरी जसं आपण पहिल्या रो आणि पहिल्या कॉलम साठी केलं तसं पहिला रो दुसऱ्या कॉलम साठी. आता उरलेले एलिमेंट कोण कोण आहेत? 1 2 2 5. यांचा डिटर्मिनंट घ्या. 1 into 5 5, 2 into 2 4, बरोबर. नंतर इथे प्लस मायनस प्लस, ओके. नंतर आता थर्ड रो साठी 6 into, ओके, थर्ड रो, फर्स्ट रो थर्ड कॉलम, बरोबर ना. मग उरलेले जे एलिमेंट आहेत ते बघा 1 into 2 डिटर्मिनंट घेतोय मी -2, बरोबर. चला, मग आता इक्वल्स टू 3 into 5 minus 4 1 -2 into 5 minus 4 1 plus 2 minus 2 6 into 0. Okay, that's equals to 3 minus 2 plus 0. 6 into 0 will be 0. That's 1. Determinant which does not equals to 0. Determinant किती आला? 1 आला. Determinant is 1. मग आता बघा
डिटर्मिनंट 1 झाला म्हणजे ऑब्विसली मला सांगा आता A इज नॉन सिंगुलर. ओके, therefore A is a invertible. Therefore A inverse exists. रेग्युलर प्रोसेस जी फिक्स कायमची ठेवतोय तीच. ओके, नंतर टू फाइंड A इनवर्स बाय युजिंग कोणाचा वापर करतोय आपण? रो ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन नुसार कन्सिडर काय करावं लागेल? वी हॅव टू कन्सिडर A into A inverse is equals to identity. A into A inverse is equals to identity. मग A matrix 3 2 6 1 1 2 and then 2 2 5 into A inverse. आता मला सांगा हा मॅट्रिक्स किती ऑर्डरचा आहे? 3 क्रॉस 3. मग RHS चा जो आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल तो किती ऑर्डरचा असेल? 3 क्रॉस 3 चा असेल. चला मग आता पटापट सांगा काय करायला पाहिजे? या मॅट्रिक्सला कशात कन्वर्ट करायचं आहे? ओके, जे ऑपरेशन तुम्ही अप्लाय करशाल ते या पूर्ण रो साठी अप्लाय करावं लागेल. याचा फर्स्ट रो आणि याचा फर्स्ट रो साठी सुद्धा, याचा सेकंड रो, याचा सेकंड रो, याचा थर्ड रो, याचा थर्ड रो, म्हणजे जे अप्लाय करणार याच्यावर तेच कोणावर अप्लाय करायचं? RHS टाइपला. ओके, मग मला सांगा बरं काय करता येईल बरं आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करताना? आता मला इथे 1 दिसतोय बरोबर ना, मग मी काय करतो साधं सोपं ह्या दोघं रोजला काय करतो मी इंटरचेंज करून देतो. मग कोणाकोणाला इंटरचेंज करतोय? R1 आणि म्हणजे R2 जो रो आहे तो R1 च्या जागी आहे, R1 हा R2 च्या जागी आहे. तसंच इथे पण R2 R1 च्या जागी, R1 R2 च्या जागी. चला सांगा बरं पटकन काय येतंय? 1 1 2 3 2 6 and then 2 2 5 into A inverse. इकडे पण तेच 0 1 0 1 0 0 आणि 0 0 1. काय केलं याच्यात? फर्स्ट रो सेकंड रो अदला बदल केली. 1 0 0 होता पहिला रो, तो सेकंड कडे आणला आणि सेकंड रो होता पहिल्या याच्यामध्ये घेऊन गेलो. बरं चला मग पटकन आता मला पुढचं सांगा. आता हा 1 झाला. आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये पहिला एलिमेंट आपण 1 करतो, त्याच्या खालचे दोघे एलिमेंट काय करतो आपण? 0 करतो. चला मग आता पटकन सांगायचं मला ऑपरेशन काय असेल. हे दोन ऑपरेशन एकाच स्टेप मध्ये केलेले चालतील. मग चला सांगा जर याला 0 करायचं असेल तर या R1 ला कितीने मल्टिप्लाय करू? कोणत्या रोला बदलतोय पहिल्यांदा? कोणता रो आहे? R2. R2 चेंजेस टू R2 मायनस R1 ला कितीने मल्टिप्लाय करू? R1 ला -3 ने मल्टिप्लाय केलं. -3 + 3 किती होईल? जो इथे असेल त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट नंबरने याला मल्टिप्लाय करायचा आहे बरोबर ना. हा त्याला R2 चेंज करण्यासाठी. आता R3 चेंज करण्यासाठी R3 ला चेंज करतोय. R3 मायनस R1 ला कितीने मल्टिप्लाय करू? त्याच्या एक्झॅक्टली इथे 2 होता तर इथे -2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. -2 into R1. मग लक्षात घ्या आता पहिल्या रोला काय केलं का मी? इथे कोणते रो बदलतोय मी? R2 आणि R3. R1 ऍज इट इज राहणार. मग R1 ऍज इट इज लिहून टाका. 1 1 2 into A इनवर्स आहे आणि हा असाच 1 0 1 0. R1 ऍज इट इज. कारण मी चेंज करताना ऑपरेशन फक्त R2 आणि R3 वर घेतलेला आहे आणि R1 चा फक्त वापर करतोय. R1 चा याच्यामध्ये रोल नाही किंवा R1 ला बदलण्याचा काही संबंध नाही, फक्त R1 चा वापर करतोय. बरं हे दोघं जर एलिमेंट 0 जातील आधी R2 पूर्ण R2 ला बदलून टाका. R2 चं ऑपरेशन काय माझ्याकडे सांगा? R2 चं ऑपरेशन काय? R2 मायनस इथे लिहितो वाटल्यास R2 मायनस 3 R1. चला R2 काय इथे? R2 काय? 3. मग 3 मायनस 3 इंटू त्या ठिकाणी R1 काय? त्याच्या करस्पॉन्डिंग 1. मग इक्वल टू किती आला? 3 मायनस 3 0 बरोबर. नंतर R2 इथे काय?
बरोबर ना. 3 इंटू त्याच्या करस्पॉन्डिंगला R1 काय, R2च्या करस्पॉन्डिंगला R1 काय, मग 2 मायनस 3 किती आहे, मग इथे काय आला पाहिजे, -1 आला पाहिजे. इथे R2 काय, त्याच्या करस्पॉन्डिंगला R1 काय, इक्वल टू किती येईल, 0 झाला. बरोबर ना. म्हणजे हा इथे काय येणार, 0 येणार. ओके. इथे R2 काय, 1 मायनस 3 इंटू R1 काय त्याच्या करस्पॉन्डिंगला, म्हणजे काय येणार इथे, 1 मायनस 0 आहे ना इथे. ओके. नंतर इथे R2 काय, 3 इंटू त्याच्या करस्पॉन्डिंगला R1 काय, मग जस्ट 1 इज इक्वल्स टू -3. बरोबर. नंतर इथे R2 काय, 0 मायनस 3 इंटू R1 काय त्याच्या करस्पॉन्डिंगला, इक्वल टू काय ना 0. म्हणजे हा काय आला, 0 आला. म्हणजे पूर्ण रो बदलला, R2 पूर्णपणे चेंज झाला. आता R3 कडे, R3 चं ऑपरेशन बघा, R3 मायनस 2R1, R3 काय इथे 2 मायनस 2 इंटू त्याच्या करस्पॉन्डिंगला R1 काय, मग 2 मायनस 2 किती होईल, 0. बरोबर. इथे R3 काय, 2 त्याच्या करस्पॉन्डिंगला R1 काय, 1, मग किती झालं, 0. कारण 2 मायनस 2 काय येणार इथे सुद्धा 0. कारण हे दोघे इलेमेंट सेम आहेत, हे पण दोघे इलेमेंट सेम आहेत ना, त्यामुळे सेमच कॅल्क्युलेशन आहे. R3 काय इथे 5 मायनस 2 इंटू त्याच्या करस्पॉन्डिंगला R1 काय, 2, मग 2 इंटू 2 5 मायनस 4 किती होईल, 1. बरोबर ना. तुमचे बरेचसे ऑपरेशन याच्यातच प्रॅक्टिस पाहून गेले, तुम्हाला जास्त करण्याची पण गरज पडणार, कारण बाकीचे एलिमेंट पण 0 आणि 1 यायला लागले. ओके. नंतर R3 काय इथे 0, R1 काय 0, इक्वल टू काय ना 0. ओके. नेक्स्ट R3 काय, त्याच्या करस्पॉन्डिंगला R1 काय, इक्वल टू काय ना -2. इथे R3 काय 1 मायनस 2 इंटू R1 काय तिथे 0, किती येणार, बघा. आता फक्त एक शेवटचं ऑपरेशन आहे, शेवटचं नाही अजून, हा पहिला रो पण बदलायचा आहे. ओके. आता याला काय करायचंय, 1, मग याला कितीने डिवाइड करू किंवा कितीने मल्टिप्लाय करू, -1 ने मल्टिप्लाय करा. कोणत्या रोला, -1 ने काय केलं मी, R2 ला मल्टिप्लाय, पूर्ण रोला -1 ने मल्टिप्लाय करा. मग बघा आता 1 1 2 0, 0 इंटू -1 0 येईल, 1 इंटू -1 इंटू -1 काय होईल, इथे 1 होऊन जाईल, 0 इंटू -1 0 0 1. हा, तुम्हाला काही डाऊट आहे का, कोणाला काही डाऊट आहे का. ओके. नाव बघा आता पुढचा. हा, हो दोघं चेंज झाले. हे हा प्लस होता, इथे मायनस झाला, -3चा +3 झाला. कळलं, इथपर्यंत कळलं का सर्वांना. कोणाला काही डाऊट आहे याच्यात, इथपर्यंतच्या याच्यात. चला मग आता मला सांगा पुढच्या याच्यात, आता बाकीच्या ऑलरेडी हे दोघांना 0 करायला गेलो त्यावेळेला हा 0 मिळून गेला, हा 0 हा 1 मिळून गेला.
आणि याला एक शेवटचं ऑपरेशन आपण अप्लाय केलं. आता याचा वापर करून याला काय करावं लागेल, याचा वापर करून याला 0 करावं लागेल, बरोबर ना. कोणाचा वापर करतोय आणि चेंज कोणाला करतोय आधी ते सांगा. चेंज कोणाला करतोय, R1 ला. मग आता R1 ला चेंज करतोय, मग R1 ला 0 करत असताना याला कितीने मल्टिप्लाय करणार, याच्या एक्झॅक्टली अपोजिट साइड. मायनस, बरोबर ना. इथे 2 होता म्हणजे याला -2 ने मल्टिप्लाय केलं, याच्यात ऍड केलं म्हणजे तो काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. मग आता R1 ला चेंज करतोय R3 चा वापर करून, कारण तिथे R3 मध्ये 1 होता म्हणून याचा वापर करून मी याला 0 करतोय. याला पण करता आला असतं पण हा 0 ऑलरेडी, त्यामुळे काही करत नाही. याला फक्त 0 करा. चला सांगा बरं पटकन. आता पहिलं R2 ॲज इट इज राहील आणि R3 पण, कारण फक्त मी कोणाला चेंज करतोय, R1 ला चेंज करतोय. 0 1 0 0 0 1 मी चेंज फक्त R1 ला करतोय, लक्षात घ्या. -1 3 0 0 -2 1. ओके, चला आता पुढे R1 ऑपरेशन बघा काय, R1 -3 R3 R1 -3 R3. चला R1 काय 2 3 इंटू त्याच्या करस्पॉन्डिंगला R3 किती आहे, 2 R3 सॉरी 2 R3. त्याच्या करस्पॉन्डिंगला R3 किती आहे, 1. मग किती होणार इथे, 0 येणार, बरोबर ना. ओके, चला पुढच्या याच्यात R1 किती आहे, 2 इंटू त्याच्या करस्पॉन्डिंगला R3 किती आहे, मग किती येणार, 1. ओके, नंतर पुढे R1 किती इथे, -2 इंटू R3 किती त्याच्या करस्पॉन्डिंगला, म्हणजे तो 1 ॲज इट इज राहणार, बरोबर आहे का. ओके, नंतर पुढच्या इकडे या. आता पुढच्या याच्यामध्ये R1 किती आहे, R1 2 इंटू त्याच्या करस्पॉन्डिंगला R3 किती आहे, 0. म्हणजे किती येणार, हा 0 राहणार, बरोबर. पुढे R1 किती आहे, त्याच्या करस्पॉन्डिंगला R3 किती आहे, मग किती येईल, हा इक्वल टू 5. That's what is a 5. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये R1 किती आहे, 0 -2 इंटू त्याच्या करस्पॉन्डिंगला R3 इक्वल टू किती आला, -2. ओके, शेवटचा एलिमेंट राहिला. कोणता शेवटचा एलिमेंट राहिला, याला 0 करायचं राहिलं. बाकीच्या आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट होत आले. काय करावं लागेल सांगा बरं ऑपरेशन. R1 मधून R2 ला मायनस, दोघांचं सबट्रॅक्शन घेतलं. चेंज कोणाला करतोय, R1 ला. ओके, दोघांचं सबट्रॅक्शन घेतो. R1 -R2 R1 -R2 केल्यावर बघा काय काय, एकदम सिंपल फॉर्म मध्ये येतो. सेकंड रो थर्ड रो ॲज इट इज 0 1 0 0 0 1 इंटू A इनवर्स इज इक्वल्स टू 0 5 -2 -1 3 0 0 -2 1. चला पुढे, चला सांगा बरं आता पटापट. सबट्रॅक्शन R1 किती आहे, R1 -R2 1 -0 1 1 -1 0 -0 0 minus of -1. 0 minus of -1 plus 1. 5 minus 3 2 minus 0 -2 -0. हा काय बरं, आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग काय करायचं आता याचं, याला आपण नाव दिलं A इंटू A इनवर्स विच इज इक्वल्स टू 1 2 -2
-1 3 0 0 -2 1. आयडेंटिटी मॅट्रिक्सने कोणत्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं की तोच मॅट्रिक्स परत एकदा मिळतो, ए इनवर्स. मग माझा फायनल आन्सर असेल 1 2 -2 -1 3 0 0 -2 1. दॅट्स वन इज माय फायनल आन्सर. हा माझा काय असणार आहे, ए इनवर्स. त्यालाच तर फाइंड आउट करतो ना आपण. हा जो ए इनवर्स असतो त्यालाच फाइंड आउट करण्यासाठी आपण एवढी काही प्रोसेस करत असतो. आणि हा माझा रिक्वायर्ड काय आहे, इनवर्स आहे या दिलेल्या मॅट्रिक्सचा. ह्या मॅट्रिक्सचा इनवर्स काय आला, हा मॅट्रिक्स आला. याच्यात कोणाला काही डाऊट? चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आता. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पण परत एकदा असंच काहीतरी. नेक्स्ट एक्झाम्पल असं आहे. या नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पण असंच काहीतरी करायचं आहे. फक्त एवढंच की किती एलिमेंट बदलायचे ते आपण ठरवू शकतो. फक्त त्यांनी जे दिलंय त्या पद्धतीने अप्लाय करावं लागेल. 19 नंबर 1 3 2 3 1 2 1 2 3. Okay, just we have to taken as determinant. चला फर्स्ट ऑफ ऑल आय टू टेकन एज डिटर्मिनंट. डिटर्मिनंट काय होतं बघा आता. 1 3 2 3 1 2 1 2 3. डिटर्मिनंट सांगा बरं पटकन. डिटर्मिनंट पहिला 1 इन ब्रॅकेट, पहिला रो पहिला कॉलम सोडून दिला. एवढा याचा काय घ्यायचा डिटर्मिनंट. 3 इंटू 1 इंटू 3 3 मायनस 2 इंटू 2 किती येणार 4. बरोबर आहे. हा प्लस मध्ये होता, दुसरा मायनस मध्ये. आता 3 इन ब्रॅकेट. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम, मग 3 इंटू 3 9 मायनस 2 इंटू 1 मायनस 2. ओके. आता मायनस झाला प्लस तिसरा एलिमेंट 2 इन ब्रॅकेट फर्स्ट रो थर्ड कॉलम 2 इंटू 3 6 मायनस 1 6 minus 1 1 into 1 is 1. Then we have taken as minus 1. जेवढं पटकन काढतील तेवढं काढायचं आणि जेवढं लॉजिकल असेल तेवढं बेटर आहे तुमच्यासाठी. नाव 9 minus 7 9 minus 2 7 7 into 3 21. That's 6 minus 1 5 into 2 that's minus 22 plus 10 which is equals to minus 12 which does not equals to 0. बरोबर आहे का? ओके. नाव परत एकदा तेच a इज अ नॉन सिंग्युलर कारण तो नॉन झिरो आला. ओके. इक्वल टू 0 आला तर फक्त इथे सिंग्युलर म्हणावं लागेल. इथून पुढची प्रोसेस करता येणार नाही. a इन्व्हर्स काढता येत नाही, तो इन्व्हर्टिबल राहत नाही. मी परत एकदा सांगतोय. आता मॅट्रिक्स पुट करू आपण. डिटर्मिनंट नॉन झिरो ला म्हणून मी त्याचा इन्व्हर्स काढतोय. ओके. ए मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स काय 1 3 2 3 1 2 1 2 3 into A inverse which is equals to identity 1 0 0 0 1 0 0 0 1. चला पहिला ऑलरेडी एलिमेंट 1 आहे. पहिला एलिमेंट ऑलरेडी 1 आहे. तर त्याच्या खालचे दोन एलिमेंट मला त्याचा वापर करून काय करायचे 0. चला दोन ऑपरेशन एकाच स्टेप मध्ये सांगा फक्त. R2 ला चेंज करायचं आहे. R2 मायनस सॉरी R2 चेंजेस टू R2 मायनस 3 गुड. नंतर R3 ला पण चेंज करायचं. R3 चेंजेस टू दोघांचं डायरेक्टली सबट्रॅक्शन घेतलं तरी चालेल. R3 मायनस R1. चला पटापट ऑपरेशन घेऊ आपण. फर्स्ट रो ॲज इट इज 1 3 2 into A inverse 1 0 0. then next चला पटकन सांगा हा काय झाला 0 होतोय. ओके. याचा वापर करायचा आपल्याला R2 मायनस 3 R1 या ऑपरेशनचा. ओके. R2 काय 3 3 मायनस 1 मायनस 3 इंटू 1 म्हणजे तो 0 झाला.
R3 काय इथे, R2 काय, पटापट सांगायचं. R2 काय 1 मायनस 3 इंटू त्याच्या करस्पॉन्डिंगला R1 काय 1 मायनस 9 मायनस 8. R2 काय इथे 2 मायनस 3 इंटू 2 बरोबर, त्याच्या करस्पॉन्डिंगला R1 काय 2. मग सांगा पटकन 2 मायनस 6, 2 मायनस 6 ना, मायनस 4 यायला पाहिजे. हा, नंतर R2 काय इथे R2 0 मायनस 3 इंटू त्याच्या करस्पॉन्डिंगला R1 काय 1, म्हणजे किती आला हा R2 काय that's one is equals to 1. लक्षात घ्या R2 काय 0 मायनस 3 इंटू 0 which is equals to 0. ओके, आता R3 चं ऑपरेशन सिंपल आहे. R3 मायनस R1 1 मायनस 1 2 मायनस 3 2 मायनस 3 3 मायनस 2 1 0 मायनस 1 0 मायनस 0 1 मायनस 0 1. इज इट क्लिअर? इथपर्यंत क्लिअर होतोय का? ओके, नेक्स्ट आहे हा 1 झाला, त्याच्या खालचे दोघे एलिमेंट 0 झाले. याला काय करायचंय मायनस 8 ला 1 कसं करायचं? याला 1 करायचं. कोणता रो येतो, कोणता रो येतो? R2 ला कितीने डिवाइड करावं लागेल मायनस 8 ने. तर चला मायनस 8 ने मल्टिप्लाय, तर मायनस 8 ने डिवाइड करू आपण. R2 चेंजेस टू R2 डिवाइडेड बाय मायनस 8. चला मॅट्रिक्स पहिला रो आणि थर्ड रो तसाच राहील, कारण चेंज कोणाला करतोय फक्त R2 ला. मग पहिला रो ॲज इट इज देऊन टाका 1 3 2 आणि शेवटचा रो 0 मायनस 1 1 इंटू A इनवर्स इज इक्वल्स टू पहिल्या वेळेचा काय 1 0 0. बाकीच्यांचा ब्लर झालाय. परत रिकनेक्ट करू, ज्यांना ब्लर दिसत त्यांनी रिकनेक्ट करू. हो, ज्यांना ब्लर दिसत त्यांनी रिकनेक्ट करा. ओके, चला मग आता R2 ला डिवाइड 0 अपॉन मायनस 8 मायनस 8 अपॉन मायनस 8 1 मायनस 4 अपॉन मायनस 8 1 अपॉन 2 बरोबर. पुढे नंतर मायनस 3 अपॉन मायनस 8 3 अपॉन 8 1 अपॉन मायनस 8 आणि 0 अपॉन मायनस 8 0. ओके, नेक्स्ट पुढे पुढचं सांगा. चला पटकन पुढचं. याला काय करायचं आहे, याचा वापर करा आणि याला 0 करा. दोघांना काय करावं लागेल मला ऍड. चला मग R3 चेंजेस टू R3 प्लस R2. चला पटकन सांगा 1 3 2 0 1 1 हाफ. R3 ला चेंज करतो म्हणून पहिल्या दोघं ॲज इट इज देऊन टाकले इंटू A इनवर्स 1 0 0 3/8 मायनस 1/8 0. चला आता पटापट मला सांगायचं आहे 0 प्लस 0 ऍडिशन करतोय ना, सांगा पटापट दोघांची. 1 मायनस 1 नंतर 1 प्लस 1 हाफ 3/2 नंतर मायनस 1 प्लस 3/8 R3 इज मायनस 1 R2 इज 3/8. दोघांची ऍडिशन सांगा.
Thus -1 into 8 is -8. -8 plus 3 is -5. Thus -5 upon 8. बरोबर आहे का? पुढे याला दोघांचा R3 काय 0 प्लस ऑफ -1 अपॉन 8 म्हणजे -1 अपॉन 8 आणि यांच्या दोघांची 0 प्लस 1 इज 1. पुढे पुढचं काय करायचं बरं याला मग काय करू R3 चेंजेस टू याचा रेसिप्रोकल बरोबर काय याचा रेसिप्रोकल 2/3 2/3 ने काय केलं मल्टिप्लाय केलं. चला मग सांगा आता 2/3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 1 3 2 0 1 1/2 ॲज इट इज 0 0 1 कारण रेसिप्रोकलने मल्टिप्लाय केलं की तो ॲज इट इज 1 येऊन जाईल. नंतर A इनव्हर्स इज इक्वल्स टू 1 0 0 पुढे 3/8 -1/0. चला आता R3 ला या रोला प्रत्येक एलिमेंटला किशाने मल्टिप्लाय करायचं आहे 2/3 ने 2/3 इंटू -5/8 काय येईल? याला 2/3 ने मल्टिप्लाय केलंय सांगा पटकन. तर मग इथे भाग पण जातोय ना दोनाने किती झालायचे 2 to 4 to 8 होतोय भाग दिला 3 into 2 will be 12 -5 upon 12 पुढे 2/3 into -1 upon 8 किती येईल -1 upon 12 पुढे फक्त मल्टिप्लाय केलं ना हा किती 2/3 1 ला मल्टिप्लाय केलं फक्त. ओके पुढे चला आपण सांगायचं आता पुढचे दोन एलिमेंट मला 0 करायचे. कोणते दोन एलिमेंट 0 करायचे सांगा. याला 0 करायचं याला 0 करायचं याचा वापर करू. R1 ला चेंज करतोय R1 चेंजेस टू R1 -2 R3 याला -2 ने मल्टिप्लाय केलं नंतर R2 चेंजेस टू R2 -1/2 R3 इथे थोडेसे कॅल्क्युलेशन लेवल चेंज होऊन जाईल थोडीशी लेवलिंग हार्ड राहील ती लेवलिंग फक्त समजून घ्या आता. चला मग सांगा पटकन पहिला रो फर्स्ट रो R1 ऑपरेशन मी इथे लिहितोय R1 -2 R3 हे 6च्या 6 एलिमेंट बदलतील ना सांगा मग पटापट आता. इथे 1 R1 काय 1 -2 इंटू त्याच्या करस्पॉन्डिंगला R3 काय 1 - 0 किती होईल 1. ओके नंतर R1 काय 3 त्याच्या करस्पॉन्डिंगला R3 काय म्हणजे काय ना तो 3 R1 काय त्याच्या करस्पॉन्डिंगला R1 काय 1 व 2 - 2 किती होईल ओके नंतर इथे R1 काय R1 1 त्याच्या करस्पॉन्डिंगला R3 काय त्याच्या करस्पॉन्डिंगला R3 याचा कॅल्क्युलेशन जमायला पाहिजे नीट. चला मग याचं कॅल्क्युलेशन सांगा पटकन 1 + 10/12 किंवा भाग दिला तरी चालेल भाग नाही दिला तरीही चालेल. ओके चला मग सांगा आता सांगा क्रॉस मल्टिप्लाइड करून 1 × 12 12 + 10 22/12 that's 22/12 पुढे
R1 काय 0 मायनस 2 इंटू त्याच्या करस्पॉन्डिंगला R3 किती आहे मायनस मायनस गेट 12 मी तसाच ठेवतो कारण सगळ्यांमध्ये डिनॉमिनेटर मला 12 दिसायला लागलाय मग मी 12 ॲज इट इज जाऊ देतो आणि फक्त ॲज इट इज प्रॉडक्ट घेऊन टाकतो -2 इंटू -1 2/12 ओके नंतर पुढे R1 काय 0 मायनस 2 इंटू R3 काय त्याच्या करस्पॉन्डिंगला मग इथे -2 इंटू 2 किती येणार -4/3 नंतर पुढचं ऑपरेशन आता R3 साठी R2 साठीचं काय ऑपरेशन आहे R2 साठीचं R2 मायनस थोडस जास्त ओव्हरलूक करावं लागतंय जास्तीत जास्त डीप मध्ये जावं लागतंय R2 मायनस हाफ R3 चला पटकन सांगा पुढे R2 मायनस 1/2 R3 R2 इथे R2 काय हा 0 हा 1 याच्यात काही फरक पडणार नाही हा 0 नाही बरोबर 3 एलिमेंट आपल्याला चेंज करायचे डायरेक्टली जरी केलं तरी चालतंय 1 0 0 1 0 तास 0 1 0 आणि हा ॲज इट इज 0 0 1 नंतर पुढे R2 काय ओके त्याच्या R2 इथे 3/8 मायनस 1/2 इंटू त्याच्या करस्पॉन्डिंगला R3 किती आहे -5/12 चला मग पुढे कॅल्क्युलेशन करावं लागतील आता 3/8 मायनस ओके मायनस मायनस गेट प्लस हा लक्षात घ्या 5/2 इंटू 12 चला काय करावं लागेल सांगा बरं याला सॉल्व्ह करून घेऊ का इथे हा 24 लिहून टाकतो इथे 2 इंटू 12 विल बी 24 आता सोपं होऊन जाईल याला 3 ने मल्टिप्लाय डिवाइड करू का कारण डिनॉमिनेटर सेम होऊन जाईल ना मग हा 24 मग 3 इंटू 3 किती 9 प्लस 5/24 9 प्लस 5 किती आहे 14 दोनाने भाग जातोय का 7/12 नेक्स्ट R2 काय -1/8 -1/2 त्याच्या करस्पॉन्डिंगला R3 काय -1/12 -1/8 मायनस 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 गेट प्लस 1/24 मायनस मायनस प्लस ओके दोघांचा डिनॉमिनेटर सेम करावा लागेल याला कितीने मल्टिप्लाय डिवाइड करू 3 ने डिवाइड मल्टिप्लाय केलं -3 + 1/24 न्यूमरेटर काय आला -2/24 दोनाने भाग जातोय किती आला बरोबर आहे का पुढचा एलिमेंट ओके नेक्स्ट एलिमेंट सांगा R3 काय R2 काय त्याच्या करस्पॉन्डिंगला R3 काय प्लस 2 to get -1/3 बर R3 ॲज इट इज लिहून टाकू इथे -5/12 -1/12 and 2/3 ओके शेवटचं ऑपरेशन याच्यातलं राहील आता शेवटचं कोणतं ऑपरेशन याला 0 करायचं आहे चला ऑपरेशन सांगा मग ऑपरेशन सांगा पटकन R1 changes to R1 minus 3 times of R2 चला मग आता पटापट ऑपरेशन सांगा आणि मॅट्रिक्सला चेंज करू हा मॅट्रिक्स कशात कन्वर्ट होईल आयडेंटिटी मॅट्रिक्स शेवटच्या याच्यात अप्लाय करून टाकलं तरी चालेल आता चेंज कोणाला R2 आणि R3 ला चेंज करतोय का मी फक्त R1 ला चेंज करतो मी R2 आणि R3 ॲज इट इज लिहून टाकतो ॲज इट इज लिहिलं चला ऑपरेशन काय माझ्याकडे इथे R1 minus 3 times of R2 R1 काय 22/12 minus 3 into त्याच्या करस्पॉन्डिंगला R2 काय
दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची ऍडिशन 22 - 21/12 किती येणार 1/12. ओके, मी डिनॉमिनेटर सेम ठेवण्याचा प्रयत्न काय केला कारण बऱ्याच वेळा कधी कॅल्क्युलेशन सोपं होऊन जातं डिनॉमिनेटर सेम ठेवलं तर. आता याच्यामध्ये माझ्या दोघं ठिकाणी डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे पटकन कॅल्क्युलेशन झालं. तिथे दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे 3 × 7 किती झाला 21. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची काय झाली सबट्रॅक्शन झाली, त्यामुळे पटकन आन्सर मिळून गेला. ओके, नाव पुढचं सांगा मला. R1 काय -3 × त्याच्या करस्पॉन्डिंगला R2 काय. मग परत डिनॉमिनेटर सेम आला मायनस मायनस प्लस 2 + 3/12 किती झालं 5/12. नंतर पुढे R1 -4/3 -3 × 1/3. परत एकदा डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची काय होईल -3 - 4/-3 that's 3. That's 1 is equals to -7/3. आता सर्वांमध्ये मला कोणीतरी कॉमन दिसतोय, तो कॉमन मला बाहेर काढता येऊ शकतो. माझं आयडेंटिटी मध्ये मॅट्रिक्स कन्वर्ट झाला. दॅट्स वन इज माय फिनिश माय टास्क. माझं फायनल टास्क माझं इथे कम्प्लीट होत आहे आणि हा जो मला मिळतोय हा माझा फायनल इन्व्हर्स राहतोय, कारण हा माझा कोण आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. मग मी लिहिताना असं लिहिलं चालेल का आयडेंटिटी × A इन्व्हर्स. मी 1/12 सर्वांमधून कॉमन काढतोय, 1/12 सर्वांमधून कॉमन काढतोय, पण या 3 टर्म्स मध्ये 12 डिनॉमिनेटरला दिसतोय का, यांच्यात दिसतोय डिनॉमिनेटरला, बरोबर आहे. मग इथे काय करायला पाहिजे मी तिघ टर्मला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर ना, कारण मी 1/12 बाहेर काढतोय. 4 ने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटर तिघांचा काय 12 आहे. मग मी काय करतोय तिघांना मल्टिप्लाय आणि डिवाइड जागेवर करतो. मला फायनल आन्सर बघा काय मिळतं. इथे 12 बाहेर निघाला 1/12, इथे 1 राहील, हा 5. इथे 4 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं म्हणजेच किती येईल -7 × -28. नंतर इथे 7 - 1 इथे काय येईल 4 -5 इथे काय येईल -1 आणि इथे काय येईल 10 जवळ फिनिश. हा माझा शेवटचा पार्ट असेल आणि हे माझं शेवटचा आन्सर असेल. किंवा आपल्याला एक R1 - 3 times of R2. R1 का आपल्या इथे -4/3 -1/3 3 × 1/3 -4 -3/3 -7. बरोबर, काही प्रॉब्लेम नाही. बरं, इथपर्यंत कोणाला काही डाऊट? इथपर्यंत कळतंय का सर्वांना? ओके, नाव एक लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण ऑपरेशन अप्लाय करतोय त्यावेळेला हा माझा फायनल इन्व्हर्स तर आलाच. दॅट्स वन इज माय फायनल इन्व्हर्स ऑफ दिस गिवन मॅट्रिक्स. या दिलेल्या मॅट्रिक्सचा तो काय होता फायनल इन्व्हर्स होता. याच्यात समजते सर्वांना इथपर्यंत? जर कळलेलं नसेल तर परत एकदा आपला जो व्हिडिओ असेल तो परत एकदा बघा. ओके, आणि मग आपण पुढे अजून कंटिन्यू करू शकतोय. आलं लक्षात? ठीक आहे, एक्झाम्पल देऊ मग याच्या रिलेटेड. ठीक आहे, याच्या रिलेटेड मी 1-2 एक्झाम्पल देतो होमवर्कसाठी. एक्झाम्पल नंबर 20 होमवर्कसाठी असेल. होमवर्कसाठी असतील. मला हे एक्झाम्पल होमवर्कचे पाहिजेच आणि काही डाऊट असेल तर विचारून घ्यायचं. तसा स्वतः अप्लाय करायचं आहे, मित्रांशी कम्पेअर करायचं आहे, बरोबर आलाय की नाही. ओके, हे दोघं एक्झाम्पल तुमचे होमवर्कचे असतील. ठीक आहे, बाकीचं आपण उद्या रेग्युलर कंटिन्यू करणार. दोघं एक्झाम्पल जर सॉल्व्ह झाले तर ठीक, नाही तर आपण सॉल्व्ह करून घेऊ आणि मग बाकीचा पार्ट आपण कंटिन्यू करू. आलं लक्षात? हां.